तुम्हाला अजून एक सांगतो, मी पहिल्या दिवसापासून छोटे छोटे धक्के देत चाललो आहे. काल जरा थोडेसे जास्तीच बसले असतील कदाचित. परंतु शिवाजीराजे पन्हाळ्यावरनं निघाले त्या दिवशी तारीख होती 12 जुलै 1660 आणि विशाळगडला पोचले. मध्ये काहीही झालं नाही. विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी. काही नाही, ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे. काहीही नाही आहे कुठेही. अस्सल कागद म्हणत नाहीत, शिवभारत म्हणत नाहीत. बांदलांचे सगळे लोक होते. बांदलांचा जो देशमुख होता, रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता. आणि हे सर्व लोक 600 लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते. आणि ज्या वेळेला सिद्धी जोहर वेढा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदी करता म्हणजे मजबूती करता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले. यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता, विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता. यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना. त्यामुळं 600 बांदलांचे लोक हे महाराजांना घेऊन 21 तासात 64 किलोमीटरचं अंतर करून विशाळगडला पोहोचले. अंतर दिलेली आहेत, योजनात दिलेली आहेत, प्रहरात दिलेत. 7 प्रहरात शिवाजीराजे पोचले म्हणून दिले. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 21 तासात महाराज पोचले तिथे.